ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अज्ञात दोन भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला। त्यानंतर भामट्यांनी मंदिरामधील रोख रक्कम असलेली दानपेटी तोडून काढली आहे आणि ती दानपेटी घेऊन भामटे पसार झाले। ही घटना राहुरी शहर हद्दीमध्ये 14 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे। राहुरी शहरामधील कोरडेमाळा इथे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे। मंदिरामध्ये एक दानपेटी बसवलेली होती। दर्शनासाठी येणारे भाविक दानपेटीमध्ये रोख रक्कम दान म्हणून टाकत असतात। दर्शन आणि पूजा करण्यासाठी मंदिर सकाळी आणि संध्याकाळी काही वेळेसाठी उघडं असतं, तर इतर वेळी मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावलेलं असतं। 14 ऑगस्ट रोजी एक भाविक महिला दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला दिसला। त्यानंतर परिसरामधील काही लोक तिथे जमा झाली। त्यांनी मंदिरामध्ये जाऊन पाहिलं असता तिथे दानपेटी नव्हती। अज्ञात दोन भामट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर मंदिरामध्ये बसवलेली दानपेटी तोडून काढली आहे। नंतर ते भामटे दानपेटी घेऊन पसार झाले। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या घटनेबाबत धनंजय रत्नाकर नांगरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दोन भामट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी।